Hello people, so मी आहे दीपिका अँड वेलकम टू ट्रॅव्हल भटकंती व्लॉग 5. सो आता श्रवणबेळगोळामधून आम्ही थेट निघालो आहोत बेलूरमध्ये आणि तिकडे आम्ही पाहणार आहोत चिन्नकेश्वर मंदिर आणि हलेबडू टेम्पल. ही दोन्ही मंदिरं 1000 वर्ष जुनी मंदिरं आहेत. 1917मध्ये होयसाळा राजा विष्णुवर्धन यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. हे मंदिर त्यांच्या उत्कृष्ट कलाकुसर आणि स्थापत्यासाठी ओळखले जाते. हे मंदिर कर्नाटक राज्यातील बेलूर तालुक्यात हसन जिल्ह्यामध्ये आहे आणि हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. असं काही मी कधीच पाहिलं नव्हतं. इतकं सुंदर आणि इतकं छान असं कोरीव काम होतं. एक एक स्तंभ म्हणजेच पिलर, वॉल, सिलिंगवर इतकं छान कोरीव काम केलं होतं. हे मंदिर 12व्या शतकात बनवलं गेलं आहे बाय दी होयसाळा डायनेस्टी. ॲट एव्हरी प्लेस यू कॅन सी कार्विंग्स ॲज वेल. दीज ऑल कार्विंग्स डिपिक्ट रामायण, महाभारत अँड पुराणाज. जर आपण हलेबीडू या मंदिराची गोष्ट केली तर हे होयसाळ साम्राज्याची राजधानी आहे. हे मंदिर देखील होयसाळ शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 14व्या शतकातील दिल्ली सल्तनतीच्या सैन्याने हलेबीडूवर 2दा आक्रमण केले. त्यामुळे शहराचे आणि मंदिराचे खूप नुकसान झाले. म्हणून याला तुटलेले फुटलेले गाव म्हणजेच कन्नड भाषेत हळेबीडू असे म्हटले जाते. The Chinnakeshwar temple is a fine example of fine quality work of art in stone. There are more than 80 Madanika sculptures in the temple, dancing, hunting, standing under trees, and so on. It is said that Shantalata Devi, the accomplished queen of King Vishnuvardhana, is the model for one of the sculptures in Vavaranga, which is Darpana Sundari. This work of art alone speaks for the beauty of the magnificent temple. The temple of Kappe, Chinnigraya, Adal and other Vishnava manifestations surround this main temple. हळेबीडू याचं जेव्हा मेन नाव हे तुटलेले फुटलेले गाव असं आहे हे सांगितल्यानंतर थोडं हसू आले. पण त्यानंतरचं कारण जेव्हा समजलं तेव्हा खूप दुःख झालं. म्हणजे खूप राग पण येत होता. कारण तेव्हा त्या लोकांनी 12व्या शतकात त्या मंदिरावर हल्ला केला आणि त्या मंदिराचं सगळं नुकसान केलं आणि निम्मे अर्धे सामान इथे तर निम्मे अर्धे सामान ते लोक घेऊन गेले. म्हणूनच त्याला तुटलेलं फुटलेलं गाव असं म्हणतात. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्यांनी केलेलं त्यातला मालिक काफूर याने हे गाव 2 वेळा उद्ध्वस्त केलं. म्हणून हे मंदिर असं इनकम्प्लीट आहे बिकॉज ऑफ देम. आता तुम्ही मला म्हणाल एवढा सगळा इतिहास आणि हे सगळं कुठून भेटलं, गुगलवर की कोणी सांगितलं? तर ऑफकोर्स आम्ही तिथं गेलो होतो तेव्हा आम्ही एक गाईड हायर केला होता. त्याने आम्हाला संपूर्ण मंदिर फिरवलं आणि संपूर्ण मंदिराची 1 नंबर माहिती दिली. पुरेपूर आणि टिप टू बॉटम अशी सर्व काही माहिती आम्हाला त्या गाईडकडून भेटली. मोस्टली आपण कधीही कोणत्या टेम्पलला गेलो की फक्त आत जा, पाया पडा, इकडे तिकडे बघा, फोटोज काढा आणि रिटर्न येतो. पण त्या मंदिराची हिस्ट्री आपल्याला समजत नाही. सो दिस इज दी व्लॉग अँड एन्जॉय. बाय.